हॅलो गाईज, वेलकम टू अवर व्लॉग वन्स अगेन. आणि येस, तुमचा हा मित्र, तुमचा हा सखा, तुमचा हा दोस्त, तुमचा हा यार, तुमचा हा प्यार 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 नाही म्हणजे असू शकतो भाईचारावाला प्यार. तर येस, रात्रीच आपण ब्लॉग चालू केलेला. सकाळ नाही, ही रात्र आहे. रात्र म्हणजे संध्याकाळचे वाजले 7. आपण चाललेलो क्रिकेटची मॅच बघायला कर्जत भागात. आय थिंक वावरले गाव असेल, तिथे आपली टीम खेळणार आहे आकाश जितेकर स्पोर्ट्स क्लब या नावानी. यस, देखते हैं जाके कैसा है, इकडे कौन येतोय कौन भेटतोय मालूम नहीं. ये वीडियो आएगा भी नहीं आएगा या कैसा आएगा, लेकिन मोबाईल ह्याच्यासाठी उचलला की कसं चिकन दिसतं का नाही. यस, चिकन दिसत असेल तर अजून सांगतो मला. आणि ही ट्रॅफिक, हे लालम लाल अशी ट्रॅफिक लागलेली आहे. आणि हा साईडचा माझ्या गाडीला तंबाखू खात आहे, त्याच्यात तो लक्षात घेत नाही गाडीकडे. लेट्स चलो, ट्रॅफिकच्या बाहेर निघाल की भेटतो परत. ही बघा, ट्रॅफिक 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 और ट्रॅफिक एवढं लालम लाल आहे, लालम लाल आहे, लालम लाल आहे. फोन कॉल एवढा चालू होता माझा 1 अर्धा तास. तर मॅगडीची एंट्री घेतलीच नाही पण आपण मॅगडीला खालापूर बर्गर घेतलाय आणि माझी आवडती आईस कॉफी सॉरी. तर लेट्स गो. 18 मिनिटं दाखवते, पहिले आराम करू थांबून इथे आणि मग पुढे जाऊ. कर्जत पण शहर सारखं होत चाललंय. तुला खालापूर आहे पण लाईट बोर्ड वगैरे. वा वा, प्रगती आहे रे, प्रगती व्हायलाच पाहिजे. आणि आपला आवाज का कमी येतो ना ब्लॉगमध्ये मला फाइंड आउट करायचं आहे. माझ्यामध्ये माईक वापरायला सुरुवात करायला लागेल. आपण वन साईड नडतोय, खाऊन पिऊन झालेलं आहे, पिऊन बाकी आहे अजून पण खाऊन झालेलं आहे. यस, अभी पहुंचे हैं हम अपने फार्म हाउस के रास्ते पे. जाना है उधर ही है क्रिकेट का सामना. डीजे असेल, आई न्यू कॉपीराइट आहे, आई न्यू. पण तब तक कैसा जाता है. बेस्ट लक आपल्या टीमला भाई, तुम्ही पण बेस्ट लक करा. पण नक्की काय निकाल लागतंय काय काय त्याला काहीतरी म्हणतात. मला म्हणायचं असं आहे की जे चांगले खेळणार तेच जिंकणार आणि चांगल्या क्रिकेटचाच विजय होतो. चांगल्या स्पोर्ट्सचा, क्रिकेट असू दे हॉकी असू दे, जे प्लेअर चांगले खेळले ते जिंकले. मित्रांनो, अख्खा कर्जत फार्म हाऊसमध्ये भरले. फार्म हाऊस रिसॉर्ट, फार्म हाऊस रिसॉर्ट. आणि आपला पण आहे बारीकसा एक. आपला ॲक्च्युली फार्म हाऊस न म्हणता शेतघर बोलू शकतो. काय एवढा म्हणजे बंगला वगैरे काही बांधलेला नाही आहे. एक बारीकसा झाडं वगैरे लावून तुम्ही बघितलं आहेतच. और शायद कोई तो सरप्राइज देने आ सकता है क्योंकि हम उनके राज में हैं, कर्जत में है. कोई अपना दोस्त शायद डोंट कोट मी ऑन दैट, शायद आ सकता है. नहीं तो स्ट्रीम करने बैठ जाएंगे वो. केस करो, कोण आ सकता है. तर उजर दिसतं का, उजर. बस आपल्याला तिकडेच जायचं आहे. पण त्याच्यासाठी रस्ता आहे, पण तिथे खाली कसं उतरतं आपल्याला माहिती नाही. लेट्स गो अँड फाइंड आउट. बरंच दिसले पण अजून यार बरंच काय चाललंय इकडे होत. यायला लागेल दिवसा. बाय द वे, याच्यावरती आपला फार्म हाऊस आहे, ते सोंडाई फोर्टच्या एकदम पायथ्याशी. इनफॅक्ट काही अर्धी लोक तर आपल्या गेटला लागूनच खेटूनच जातात सोंडाई फोर्टला. हॅव्स आयडिया नाव वेअर इज इट. आणि कच्चा रस्त्याने स्वागत केलेलं आहे आपला. हाय रे, बेस्ट लक माझी टीम, बेस्ट लक. बाबांनी टीम भरलेली आहे क्रिकेटची आणि आपण बघायला चाललो तरंगतदार सामना. काय माहिती किती वेळा कॅमेरा उचलीन किती वेळा नाही, पण तरी गाईज नेहमी असं का होतो. कुठल्या फंक्शनला जायचं, कुठं जायचं आहे, जोपर्यंत त्या स्पॉटवर जात नाही तोपर्यंत काय प्रॉब्लेम नसतो. जसं त्या स्पॉटवर जायला येतो तेव्हा आपल्याला येते सुसू. तर जोराची सुसू आली आहे, काहीतरी आयडिया करायला लागेल. फार्म हाऊसवर जाऊन येतो वरती, बरोबर अटेंड करतो मॅच आणि मग जातो. फक्त आता एकच आम्ही वाट पाहतोय की भगतवाडी आज संघ कधी फिल्डिंग सेट करेल. अरे चालू झाली, जोडी देखील कधी मैदानात चालू झाली. आता टॉस उडून देखील तब्बल 20 मिनिटं झालेली आहे. मॅच चालू झाली आहे बाई. आपली भगतवाडी टीम म्हणजेच आपल्या आकाश स्पोर्ट्स क्लब. भाई जितेकर यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. स्वतः प्रिकलची मोरे आपणास घ्यायला इथे येतात. भाई जितेकर यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आंबेवाडीचे भाई जितेकर. समय की बात करेंगे 8:18 मिनट पर पहला गेंद गिरता हुआ. चलिए, जो मेरी घर क्योंकि भगतवाड़ी टीम देखिए नाम दे. चलिए
ये यहाँ पर युती, यहाँ पर बल्लेबाज आउट है यहाँ पर। अरे कसाला 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 पहुंचा है 56 है 56 रन से और हर एक की चाली यहाँ से ऊंचाई मिली है। मोरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय भाई जितेकर साहेबांना सन्मानित करावं। खालापूर तालुका अध्यक्ष चषकाच्या निमित्ताने आज अत्यंत महत्वाची आपल्याला भाई जितेकर साहेबांचा सन्मान खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे यांच्या शुभ हस्ते मात्र इथे संपन्न होता। भाई आपलं सहर्ष स्वागत आहे। या वयातही भाईंचं एवढं प्रेम आहे क्रिकेटवरती की ते या खालापूर तालुका अध्यक्ष चषकाच्या निमित्ताने उपस्थित राहिले। मनपूर्वक स्वागत भाई। आणि यानंतर प्रितेशजी मोरे यांना विनंती आहे की आपण आकाशजी जितेकर यांना सन्मानित करावं। भाई यांचा संघ खेळतो भगतवाडी हा संघ सध्या मैदानात खेळतो। आकाश जितेकर स्पोर्ट्स यांच्या वतीने 5,000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल। ही देखील नामी संधी आहे। बॅटिंग तर झाली आता खरं तर नांगावची आता सध्या भगतवाडी हा संघ बॅटिंगसाठी मात्र उतरलेला आहे आणि सलग 3 षटकार मारणारे देखील फलंदाजांना कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे जोडले गेले सूरज आत्मोडे सर। रुद्र भगत स्ट्राइक वरती आहे आणि पहिलं षटक घेऊन आला आहे तो मयूर फडके, एक वेगवान तेज करार गोलंदाज। पहिलाच बॉल आणि नॉन स्ट्राइक गेट वरती उभा आहे। यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं, डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर रुद्र भगतच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार। आणि त्याचबरोबर आपणच दिलेले 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आपण सुपूर्द करावं ते मनीष फडकेला। पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय भाई जितेकर आज आपल्या समवेत आहेत। एवढ्या वयातही त्यांचं प्रचंड प्रेम आहे क्रिकेटवरती आणि त्यांच्याच वतीने मनीष फडकेला 5,000 रुपयांचं कॅश प्राइज देते देण्यात येईल। वेल प्लेड मनीष फडके आणि तोच ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स गॉगल। अभिनंदन मनीष। आकाश जितेकर स्पोर्ट्स कडून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज, मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आणि स्पोर्ट्स गॉगल। धन्यवाद। मी भाई जितेकर यांचे आभार व्यक्त करतो। आता मनीष समवेत थोडे चर्चा आपण करू। तर मित्रांनो झालेली आहे मॅच आणि आपण हरलेलो आहोत पण काय नाही, पुढच्या वेळी जिंकू आम्ही। आमचा जो स्टार बॅट्समन रुद्र भगत याचा विकेट नसता गेला ना तर आम्ही 100% कमी नव्हतो, पण काही नाही, इट्स क्रिकेट, हार जीत तो होती रहती है स्पोर्ट्स में। वो मन पे नहीं लेने का, दिल पे नहीं लेने का और आगे का प्रयत्न चालू रखने का, प्रॅक्टिस चालू रखने का। तर बाय बाय करू। टीम गेली बाबांसोबत जेवायला आणि मी आपल्या चाललो घरी, कारण का करायची आपल्याला स्ट्रीम। वाजले 9:33 स्ट्रीम करायला आपल्याला अजून वेळ आहे, तो लेट्स जाके भागते जल्दी एका तासात पोचल्या आपण स्ट्रीमला उडी मारू। गाडी थांबली इकडे अंधारात, तुम्हाला अंदाज आलाच असेल भाई का थांबली। लेट्स गो ना मेरी जान। काही 30 मिनिटं आलेलं आहे, खेचतोय गाडी, खेचतोय मी 74-80च्या स्पीड चालू बघा। टिंग वाजला ना 80च्या स्पीडच्या आसपास आहे आपण या रोडवर। याच आपण चालू स्ट्रीम करायला, काही गडबड आहे। ब्लॉग आपला हा मला वाटतं 8 मिनिटाचा पण नसेल माझ्या मते मालूम। तो आज होने वाला है RP MERP बंड्या मामा और जॉनी वॉकर। तर तिकडे आपल्याला 10:26 पोहोचणार होतो तिकडे, पण 10:20 पोहोचणार। म्हणजे गाडी आपली वन साईड खेचतोय आपण, पलटोय कारण का आपल्याला करायचे स्ट्रीम। मित्रांनो 10-16-15 मिनिटं आपण ऑलमोस्ट हे केलेलं आहे आणि इथे आपल्याला मिनिटं घालायचं वाटतं। चला वेगनार, अरे यो बघ बाईकवाला फोनवर बोलत चाललाय चायला। हा बाईकवाला बघा, हे मान वाकडी करून फोनवर बोलत चाललाय आणि ट्रॅफिक करत लावलेली आहे। आणि कधीपासून ती राईट सिग्नल देऊन ठेवणे बघा, फोन काय थांबत नाही भाई। एवढा कोण म्हणजे किती कडून नुकसान होणार याचा फोनवर नाही बोलला तर। and we are finally here. थांबा भाई, ही गाड़ी पुढे टाकून गाइस, थोड़ा मेसी है अपना डेस्क लेकिन तर यस मित्रांनो, स्ट्रीम टाइम चालू झालेला आहे। आता आपण स्ट्रीम चालू करतोय म्हणून आपल्याला घ्यायला लागणार, इकडनं अलविदा करायला लागणार आहे। तर आजच्या ब्लॉग पर्यंत एवढा शॉर्ट अँड स्वीट होता ब्लॉग आपला। तो चलो करते टाटा बाय बाय और जुड़ते स्ट्रीम पे। सध्यापुरती टाटा बाय।
थँक्यू फॉर वॉचिंग. ज्यांनी नवीन आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. जे जुने आहेत त्यांनी शेअर करा, लाईक करा आणि कमेंट तर करत. लेट्स गो. बाय बाय.